मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास शाही स्नान सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रत्येक आखाड्याच्या संत महंतांसाठी शाही सवारी सज्ज झाली आहे। त्यासोबतच नागा साधूंसाठी देखील शाही व्यवस्था करण्यात आलेली आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। शाही स्नानाला जाण्यासाठी शाही सवारी देखील असणार आहे। माझ्या मागे आता सगळ्यांचे सिंहासन लागलेले आहेत। त्या आखाड्याचे हे सिंहासन आहे। त्या आखाड्यानुसार जेव्हा शाही सवारी सुरू होईल तर त्या पद्धतीने हे सगळे जे आखाड्यांची शाही सवारी आहे त्यामध्ये हे चांदीचे सिंहासनावरती ते त्या बाबाचे महामंडलेश्वर तिथे असणार आहे। आणि त्यामध्ये जर बघितलं तर जसं त्यागी निर्वाणी बाबा प्रीतमदासजी आहे त्यांची इथे मूर्ती उभारली आहे। त्याच्या मागे सर्व जे संत महंत आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर महामंडलेश्वर जे आहे आचार्य महामंडलेश्वर यांची ही त्या आखाड्यानुसार ती त्या पद्धतीची शाही सवारी असणार आहे। सर्वात प्रथम नागा साधू उद्या शाही स्नान करणार आहे। त्यासाठी आता तयारीसाठी हे सर्व सिंहासनांवर असलेले सिंहासनाचे ट्रॅक्टर इथे दाखल झालेले आहे। यामध्ये आता सजवायला सुरुवात होईल आणि त्यानुसार हे सर्व ट्रॅक्टर सजवण्यात येईल आणि त्यानुसार शाही सवारी निघेल। सकाळी 3 वाजता म्हणजे पहाटे 3 वाजता हे सुरू होईल आणि त्यानंतर साधारणतः जी माहिती मिळते ब्रह्म मुहूर्तावरती नागा साधू शाही स्नान करतील। 144 वर्षानंतर मकर संक्रांतीच्या निमित्ताने म्हणजे 14 जानेवारीला शाही स्नान होणार आहे। महाकुंभमध्ये हे शेवटचं शाही स्नान असेल, कारण की यानंतर जे कुंभ होईल त्याला अमृत कुंभ संबोधलं जाईल आणि अमृत स्नान असणार आहे। प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तिकडे प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याला आता सुरुवात झाली आहे। सर्वसामान्य भाविकांसाठीचं पहिलं स्नान सुरू झालं, त्यामुळे आज पहिल्या दिवशी भल्या पहाटे भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यासोबतच प्रशासनानं सुद्धा कशी तयारी केली आहे याचं एक प्रकारे आज परीक्षण झालं। या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। महाकुंभ प्रयागराजमध्ये आजपासून सुरू झालेला आहे। पौष पौर्णिमा आहे आणि पौष पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वसामान्य भाविक जे आहे ते आपल्याला स्नान करताना पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण घाट आहे। त्या पुलापासून तर इकडे डावीकडे असलेल्या पुलापर्यंत मोठे साधारणतः असे 22 पूल या संपूर्ण संगमावरती टाकण्यात आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या पद्धतीचे पूल तयार करण्यात आले आणि त्या पुलाच्या बाजूला सर्वसामान्य भाविकांना स्नान करता येईल यासाठी ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकीकडे सोबतच एनडीआरएफचे जवान देखील तैनात आहे की यासाठी की कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, नदीचा प्रवाह बघता त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे। सोबतच नदी देखील प्रदूषित होऊ नये यासाठी देखील इथे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। ते साधारणतः जो नदीमध्ये कचरा येतो तो देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात। आज पौष पौर्णिमा आहे आणि पौष पौर्णिमेच्या निमित्ताने इथे सर्वसामान्य भाविक जे आहे ते स्नान करीत आहे। 144 वर्षानंतर साधारणतः आजचा जो क्षण आहे, उद्याचा जो क्षण आहे, जो साधारणतः मकर संक्रांतीला 14 जानेवारीला येणार आहे, त्या दिवशी शाही स्नानाचा आहे। आजपासून प्रयागराजमध्ये महाकुंभची यात्रा सुरू झालेली आहे आणि पहिला दिवस जो आहे तो सर्वसामान्य भाविक जे आहे ते स्नान करीत आहे। स्नान करून पुण्य कमविण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभाला सुरुवात झाली, त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत। अशातच महाराष्ट्रातील हजारो भाविक कुंभमेळ्याकरता पोहोचलेत। भुसावळमधून तब्बल 150 कुटुंब इकडे दाखल झालेत। दरम्यान उद्याचं शाही स्नान नेमकं कसं असेल, कशा प्रकारची व्यवस्था आहे, त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। गुरुजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। उद्या शाही स्नान होणार आहे, कसं असणार आहे शाही स्नान? शाही स्नान सर्व भारतातील जे नागा संन्यासी आहेत ते नागा संन्यासी आपल्या परंपरेनुसार
गाजावाजा सोबत गंगा स्नान करतात. प्रथम देवता निघते, नागा साधू निघतात आणि जसा एक राजा आपली सवारी शाही प्रकारे काढतो, त्याच प्रकारे हे नागा साधू पण, नागा साधू हे राजापेक्षा बी उच्च दर्जाचं, त्यांना महाराजा म्हणून म्हटलं जातं. तर महाराजाची शाही रथ समोर गाजावाजा असतो, अनेक भक्तजन असतात, त्या भक्तांना सोबत घेऊन मा गंगाच्या तीरावर जाऊन आणि शाही प्रकारे स्नान करतात. महाराष्ट्रातून भरपूर विद्वान लोक या संत समाजात प्रविष्ट झालेले, त्यांनी संन्यास घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जसा एक वारकरी संप्रदाय, त्याच्यातून संस्कृतचं धर्माचं अध्ययन करून आणि मग इकडे येतात आणि बिलकुल जसं कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, त्याच प्रकारे संस्कृतमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट करून इकडे संत येतात की ज्यांना धर्माबद्दल चांगल्या प्रकारे ज्ञान असते आणि ते समाजात त्या धर्माचं शिक्षण देतात का समाजात कसं वावरावं, कसं जगावं, खोटं बोलू नये किंवा संस्कारक्षम कसं आणि माणसाला साधारणतः साधारणतः हे जे संपूर्ण हा महाकुंभ सुरू आहे, हा महाकुंभ किती तारखेपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर संत कुठे जाणार आहात? हा महाकुंभ तसा आज उद्या 14 तारखेचं स्नान होईल, त्याच्यानंतर 29 जानेवारीचं स्नान होईल दुसरं, आणि तिसरं जे आहे तर ते 3 फेब्रुवारी वसंत पंचमीचं स्नान केल्यानंतर सर्व संत महंत इथून काशीला जातात आणि शिवरात्रीचं तिथं स्नान होते शाही. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली. उद्यापासून शाही स्नान सोहळा होणार आहे. आज भाविकांना स्नान करता येईल. देशभरातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी दाखल झाले. त्यावेळेला भाविकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते. महाराष्ट्रातून अंदाजे 50 लाखपेक्षा जास्त भाविक हे प्रयागराजला पोहोचतील, कुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे. यात तरुणाईची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. पूरी आज से पूरी तैयारी चालू हो गई है। हाँ। और सुबह में 4 बजे से सबका रथ निकलेगा सबका शाही रथ स्नान, निकल- हाँ, शाही स्नान के लिए। सबसे पहले महानिर्वाणी अखाड़े का निकलेगा। नागा नागा संप्रदाय नागा होगा। संप्रदाय का। सब नागा हाँ, सब नागा ही है। हाँ, हाँ। लेकिन जगत गुरु ये भाई क्या आचार्य जी विश्वकानंद जी का पहले निकलेगा। विश्वकानंद जी का पहला निकलेगा। हाँ, निर्वाण पीठाधीश्वर है हाँ, हाँ। और आचार्य महामंडलेश्वर भी है। महामंडलेश्वर है, तो उनका रथ सबसे पहला आगे होगा, उनसे आगे नागाओं की सवारी होगी।